तसंच जमिनीमध्ये जे आपल्या पूर्वजांनी जे जमिनीमध्ये पाणी फिरवलं ते पाणी आपल्या वडिलांनी काढलं आणि आपल्यासाठी ठेवलं. आता ते समजा आपल्या पिढीला आपल्या समोर येणाऱ्या पिढीसाठी लोक हमारे पास आते हैं पाणी म्हणजे बस आज 20 रुपयाची बॉटल शेड्यूल लगा हुआ है. 50 रुपयाला काम करेंगे, 8 दिन के बाद दूसरा काम दूसरे लोग काम करेंगे, उसके बाद में और 8 दिन के बाद दूसरे करेंगे. ऐसे कितनी बैचेज आ रहे हैं आपले? 7 बैचेज. फिर इनका नंबर आएगा 1 महीने के बाद में. और ऐसा मतलब मिल रहा है. जल है तो कल है. पाणी कोणाला नाही म्हणजे सगळेला म्हणजे डिवाइड करून आम्ही नवीनही अजून गाडी इन्व्हाइट करतो या म्हणजे कोणाला नाही म्हणत मध्ये पाणी आता मग कसं टप्प्यावर त्यांना मजुरी देतो. वर्षभरात त्यांना 330 दिवस किती दिवस काम करता येते रे आपल्याला एका मजुराला वर्षभरात? पाणी म्हणजे पाणी. तसं 365 दिवस देता येते पण त्याचा हक्काचा 100 दिवस 100 दिवस सांगा. तर ते होऊनच 8 दिन के बाद जो हा सर माहिती सांगा तुम्ही. मजूर तुम्ही हो तर मी इकडे हे टीम आली आहे गाव पाहण्यासाठी, काम पाहण्यासाठी. कळमेश्वर तालुक्यात शिवारात आहे. शिवारात आहे. आता आम्ही तिकडे गावाकडे ग्रामपंचायत मध्ये येऊन राहिलो. मी रोजगार ग्रामपंचायत मध्ये जाणार परिमल आहे घरी आहे. हे रोजगार सेवक आहे प्रफुल्ल दापूरकर. ऑपरेटर आहे. पुन्हा वॉटर सप्लायचे कर्मचारी आहे. कचरा उचलणारे कर्मचारी आहे. आमच्या गावामध्ये आम्ही रोजचा कचरा 10 वर्ष झाले कचरा उचलतो. घरोघरी बकेट दिलेली आहे. कचरा डेपो आहे. आधी हातगाडीने ढकलत आणत होते घंटागाडी. अजूनही आहे आमच्याजवळ घंटागाडी. 10 वर्ष झाले तीच गाडी आहे. एकच गाडी आहे. आता दुसरी मॅडमने गाडी आणली. आता नवीन गाडी आणली. ई रिक्षा आणला. घरोघरी बकेटा दिल्या आहे कचरा टाकण्यासाठी महिलांना. याच्यामध्ये कचरा जमा करा. गाड़ी आने की त्यामध्ये टाका. तो जैसे कचरे को लेकर के लोगों की जो मानसिकता है कि कचरे के डब्बे होने के बावजूद वो कचरे उसमें नहीं फेंकते या फिर गीले कचरे नहीं हमारे गांव में वैसा नहीं. अभी गाड़ी नहीं है हमारे गांव के लोगों को. अभी उसकी आदत गिर गई. 2 दिन गाड़ी नहीं घूमेंगी तो गालियां देते हमको. म्हणजे मग सवय लावली ना आपण. सवय लावली आहे आपण तर मग ते शिव्या देणार. आले रे किती दिवस झाले कुठं टाकावं कचरा सांगा. कोणती ग्रामपंचायत में कंप्लीट कर की अभी गाड़ी नहीं आई 2 दिन हो गए. कभी कुछ प्रॉब्लेम हो गया. बेसिन लावले आहे. इतरत्र थुंकू नका. याच्यामध्ये थुंका. हात धुवा. आम्ही कोरोनाच्या काळामध्ये पण लावले. आणि जेव्हा आपण स्पर्धेमध्ये भाग घेतो ना तर स्पर्धेमध्ये भाग घेत असताना पिचकाऱ्याने दिसल्या पाहिजे, खऱ्याचे हे नाही दिसले पाहिजे. मग आपण आम्ही काय केलं की आम्ही बेसिनच लावले चौकामध्ये. इकडे तिकडे थुंकू नका त्या बेसिनमध्ये. तर अशी सवय लावा. जर मग तुम्हाला त्यांना जर म्हटलं का इथं थुकू नको जमिनीवर मग तुम्हाला मी कुठं थुकू मग त्याच्यासाठी त्याला पहिले व्यवस्था करून द्यावं लागेल. त्यानं त्याच्या प्रश्नाचं उत्तर पहिले आपल्याला शोधावं लागेल. आपल्याला त्याची तयारी करून द्यावं लागेल. नंतर आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागेल. नाही तसेच साफ होते. कधी कधी होते कधी मागं पुढे. आणि वरतं आम्ही हे लावलेलं आहे टँक लावल्या. आपल्या सिंटेक्सचे टँक लावल्या. आणि ते पण पाणी इकडे तिकडे जाऊ नये त्याच्या खाली सुद्धा आम्ही शोषखड्डे केले आहे. इथे एक शेततळ आहे. हे शेततळ पाहून घ्या. मग नाही काही शेततळ त्याला त्याची एनर्जी खतम. पूर्ण गाव फिरायचं आहे त्याला. आपलं गाव फिरायचं आहे त्याला. गावामध्ये आता त्याला ते तेवढं पहा पण नाही. आता तुम्ही काय म्हणा मी आता तुम्हाला हे सांगतो. गाव यावेळेस फॉरेस्टवाल्यांनी सुद्धा मग त्यांनी सुद्धा मग इथे 10,000 झाड 18,000 झाडाची वृक्ष लागवड केली फॉरेस्टवाल्यांनी. ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंग केली याची. ड्रोन आमचे काय काढता फोटो. एका 200 झाडामागे करून घेतले नौकर राहिले कोणीकडे कोणी
मजूर कामं देते नाही यायला. मजूर लागूनच राहते. ते गाव आहे प्रभू